नमस्कार. आज आपण आलो आहोत एका अमेरिकेतील दुकानामध्ये. त्याचं नाव आहे स्टॉप अँड शॉप. हे डीमार्टसारखंच असतं. इथे मासेसुद्धा मिळतात. तर मोठा असा एक फ्रीजर आहे. त्या फ्रीजरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. शिंपल्या आहेत, कोळंबी आहेत, मोठ्या कोळंब्या, छोट्या कोळंब्या, खेकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. त्या व्यतिरिक्त इतर किराणा मालाचं सुद्धा सामान मिळतं. तर आपण इथे आलो आहोत आणि इथे आपण आपलं बिल आपण स्वतः करतो. आणि जर आपल्याला काही अडचण आली तर आपल्याला तिथे हेल्पिंग हँड पण येतो. आपण जेव्हा कम्प्युटरवर आपण बिल करतो तेव्हा आपल्याला तर अडचण आली त्याचा इथे हेल्प म्हणून एक येतं. तर त्यांचे माणसं येऊन आपल्याला हेल्प करतात. बिल करायला काही अडचण आली, एखाद्या वस्तूची आपल्याला किंमत नाही कळाली तर ते आपल्याला मदत करतात. त्यांच्याकडे असते त्याने ते परत ओपन होतं आणि आपण लॅपटॉपवर परत आपलं बिलिंग स्वतः करतो. मिक्स पेपर आपलं बिलिंग आपण स्वतः करतो. त्यामुळे आपल्याकडे जी डीमार्टची लाईन असते बिलिंगची तशी इथे लाईन नसते. तर असं ही एक मला इथली पद्धत खूप छान वाटली. त्यामुळे गर्दी होत नाही. पटपट आपलं बिल करून आपण जातो आणि आपल्याला अडचण आली तर आपल्याला तिथे त्यांची मदत आपल्याला येऊन मदत करतात आणि आपलं बिलिंग होतं. अशा प्रकारे झटपट आपण आपलं बिल करून आपण निघतो. आणि इथे मला मासेसुद्धा मिळतात त्या शॉपमध्ये. ही गोष्ट पण खूप आवडली आणि खूप स्वच्छ असे केलेले मासे होते. फक्त फ्रेश नव्हते जसे आपल्या पोळीवाड्यामध्ये मासे ताजे मिळतात. ही कमतरता इथे जाणार. अशा काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. आणि अशी ही अमेरिकेतली शॉपिंग मी केली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून द्या. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.